कॅप्टन अशोक खरात ह्याचा एन्काउंटर होऊ शकतो का? आज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. तृप्ती देसाई म्हणाल्या की 24 तारखेला याचा एन्काउंटर होऊ शकतो. त्या असं का म्हणाल्या समजून घेऊया. तर हा अशोक खरात नावाचा लिंगपिसाट, भुवा, बाबा, बायकांना फसवणारा, घाणेरडे कृत्य करणारा महाराज हा याने महिलांना तर त्रास दिलेलाच आहे. पण याच्या सोबत ज्या ज्या लोकांचे फोटो बाहेर आले, गृहमंत्र्यांचे फोटो बाहेर आले, मुख्यमंत्र्यांचे फोटो बाहेर आले, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, जयंत पाटील, चाकणकर, सगळे 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 आता हे सगळे इतके जे फोटो बाहेर आले त्याच्यावरून लक्षात येत आहे की ह्या बाबाचा संपर्क हा खूप मोठा होता वरपर्यंत. म्हणजे जर का गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचा जुना फोटो दिसते, कारण त्यांच्या दाढीला पूर्ण पांढरे केस नाही आहेत, काही काळे आहेत, याचा अर्थ खूप वर्षापासून या सगळ्या वरच्या टॉप लोकांसोबत यांचे घनिष्ठ संबंध होते, हे याच्यावरून लक्षात येते. आणि आता जे काही खूप वेगवेगळे प्रकार, अघोरी प्रकार करायला लोक यांच्याकडे यायचे, कुणाला तरी वश करायचं, कुणीतरी व्यक्तीचं काहीतरी वाईट होईल असं बघायचं, कुणाचं तरी राजकीय करिअर खतम करायचं, कुणाचं तरी राजकीय करिअर वर न्यायचं, अशा सगळ्या गोष्टींसाठी लोक यांच्याकडे यायचे. त्याच्यामुळे ह्या खरात माणसाकडे सगळ्यांचा डेटा आहे. त्याला सगळे नेते काय म्हणतात, काय समस्या त्यांच्यापर्यंत आणून दाखवतात, काय प्रश्न विचारतात, कसं पुढे जायचं, काय काय सगळं सगळं जे सांगत असतील, ह्या सगळ्या माहिती याच्याकडे आहे. याच्यामध्ये खूप मोठे मोठे नावं ज्यांचे फोटो अजून नाही आलेले आहे असं मला सूत्रांकडून कळलेलं आहे. अशोक खरात याला भेटलेल्या लोकांकडून मला आज काही गोष्टी कळलेल्या आहेत आणि लक्षात येत आहे की याच्यामध्ये खूप वरपर्यंत आतून काही बाबा आहेत. नाशिकचा एक तो बाबा आहे, दुबईमध्ये ज्याला अटक केलेली होती बलात्काराच्या केसमध्ये, जो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्हाला दिसतो, त्याची चर्चा वगैरे मध्ये सामील होतो तो बाबा, काहीतरी त्याचं सुधीर नाव आहे वाटतं. किंवा अजून मोठे मोठे लोक आहेत की ज्यांचे अजून फोटो बाहेर नाही आले, पण ते लोक याच्यात इन्व्हॉल्व्ह होते. काही लोकांना याच्याकडून कट मिळत होता की एक मोठा मासा म्हणजे उपमुख्यमंत्र्यालाच घेऊन ये, मग उपमुख्यमंत्री दान देताना, डोनेशन देताना किंवा काय पूजेची फी म्हणून देताना काय 5-50 हजार रुपये थोडे देतात हो, ते लाखात नाही 50 लाखाच्या वरच सौदा असतो त्यांचा की हां हे काम झालं की 50 लाख, 1 कोटी, 10 कोटी. मग हे असा एवढा मोठा मासा ज्यांनी आणला त्यांना कट जातो, मधल्या अनेक लोकांना कट जातो, आणून देणाऱ्या लोकांना. कारण हे काय मंत्री काय इतका सात्विक बाबा तर नव्हता की स्वतःहून यायला काहीतरी बाबा चांगलं करायला. हे संपर्कातून ज्या ज्या लोकांनी कट घेतलेला आहे ह्या लोकांचे सुद्धा आता कनेक्शन्स बाहेर येणार आहे. आणि म्हणून तृप्ती देसाई म्हणाल्या की याचा एन्काउंटर होऊ शकतो. याचं एक दुसरं कारण ते म्हणजे अजितदादा पवार यांच्या घराच्या बाहेर ते जायच्या 1 महिना आधी कशाचा तरी मांत्रिकाचा उतारा करून टाकलेला आढळला. त्याच्या बातम्या झाल्या, फोटोमध्ये पण आलं होतं की ते करणी वगैरे करणारे जे लोक करतात ना काहीतरी, तशा प्रकारची घाणेरडी अघोरी काहीतरी पूजा कोणीतरी केली घराच्या बाहेर त्यांच्या बारामतीच्या, अशा बातम्या आल्या होत्या. मग हे करणारं कोण असेल? हे करणारं कधी हे तर नसतील. यांच्याकडूनच जर कोणीतरी माणूस आला आणि ह्या माणसाने मध्यस्थी करून त्यांची तशी पूजा घालून दिली, काहीही असू शकतं. आणि अशा खूप गोष्टी असतील की ज्या अशोक खरातला माहिती आहे. आणि जर का तो राहिला जिवंत, त्याची नार्को टेस्ट वगैरे झाली आणि जर असतील काही पोलीस अधिकारी प्रामाणिक की ज्यांना वाटत असेल की जे खरं आहे ते लिहावं, तर ते लिहितील, मांडतील, ते ऐकतील आणि ह्या गोष्टी बाहेर येतील आणि मग सत्ता पालट वगैरे सगळं होऊ शकतं. या शक्यता आहेत. आणि म्हणून या सगळ्या शक्यता जेव्हा बंद होतील जर का ती व्यक्तीच तिथे नसेल. आणि म्हणून तृप्ती देसाई म्हणतायत की हे सगळे काळेबेरे सगळ्या लोकांची नावं पुढे येऊ नये म्हणून हे असं केलं जाऊ शकतं. जसं तुम्हाला माहिती आहे की बदलापूरच्या केसमध्ये त्या त्याचं नाव काय, शिंदे नावाचा जो होता बदलापूरच्या केसमध्ये अटक झालेला, त्याचा एन्काउंटर झाला. आणि सगळ्या सूत्रांवरून कोर्टाने सुद्धा सांगितलं की पोलिसांचीच इथे हे दिसतंय, कहाणीमध्ये घोळ दिसतोय आणि पोलिसांनी स्वतःहून तिथे जे आहे ते काहीही केलेलं नसताना किंवा पोलिसांनाच दोषी धरलेला आहे कोर्टाने थोडक्यात. म्हणजे त्याचा तो एन्काउंटर हा फेक प्रकारे जो आहे तो करून आणलेला आहे का असं वाटतंय. आणि हे का तर तो जो शाळेचा मालक होता आपटे नावाचा,
त्या शाळेचा मालकसुद्धा लहान मुलींचे लैंगिक शोषण करायचा, लहान मुलींना त्रास द्यायचा, त्यांचे व्हिडिओ काढायचा, तो विकायचा. तो मालक, तो अटकू नये, त्या मालकाला पण अजून काही गोष्टी असतील ज्या त्यांनी सांगितल्या असत्या, म्हणून काय केलं तर ह्यालाच जे आहे ते संपवलं आणि लोकांना जे आहे ते थोडंसं राहत दिली, की लोकांना असं वाटतं की बघा बघा सरकार किती चांगलं काहीतरी करतंय. ह्या कॅप्टनसोबत पण असं काहीतरी केलं जाऊ शकतं असं तृप्ती देसाई आज म्हणाल्या. त्या म्हणतात की 24 तारखेपर्यंतच पोलीस कस्टडी दिलेली आहे. 24 तारखेला जेव्हा पोलीस कस्टडीमधून तो कोर्टामध्ये त्याला नेण्यात येईल, दाखल करण्यात येईल, तेव्हा कोर्टामध्ये नेत्याच्या प्रवासामध्ये हे केलं जाऊ शकतं, पण हे होऊ नये असं ते आधीच सांगत आहे. आणि मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा आज देशामध्ये फेक एन्काउंटर खूप वाढलेले आहेत. काहीचे तर व्हिडिओसुद्धा आलेले आहेत की म्हणजे एखाद्या कुणाला तरी पकडायचं, जो काहीतरी बाहेर आणेल, काहीतरी कांड बाहेर आणू शकतो, अशा व्यक्तीला पकडायचं आणि तिला संपवायचं, कारण की त्याच्यामुळे मग पुढची सगळी शृंखला जी आहे ती बंद होते. असे प्रकार होऊ शकतात, कारण की ह्या प्रकरणामध्ये गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा असे अनेक लोकांचे फोटो आहेत. अर्थात आता हे लोक त्याच्यामध्ये तो जो काळे कारनामे करत होता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं कोणी म्हणत नाही आहे, पण फोटो इतक्या इझिली कूल बसलेले आहेत, निवांत बसलेले आहेत, म्हणजे खूप घरोबा दिसतोय. चंद्रकांत पाटील भाजपचे दिसत आहेत, विखे पाटील दिसत आहेत. ह्या सगळ्यांनी आता खुलासा करावा की कुठली अघोरी प्रक्रिया करायसाठी तिथे जात होते, कुठली अघोरी विद्या, अघोरी पूजा करायला जात होते, आणि हेच यांचं हिंदुत्व आहे का? गंडे दोरे काळे करणी, हे हिंदुत्व आहे तुमचं? नाही तर तुम्ही ते हे देवाचं नाव घेणं तरी बंद करा, कारण की इतके अघोरी प्रकार तुम्ही करतायत. ते तुम्हाला माहिती असेल, मुख्यमंत्र्यांचा बंगला, त्या बंगल्यावर पण रेड्याचं शिंग पुरलेलं आहे, अशा बातम्या आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर कितीतरी महिने गेलेच नाही त्या घरात राहायला. मुख्यमंत्र्याच्या घरात ते राहिलेच नाही सुरुवातीला. आत्ता गेले, त्यांनी ते सगळं बदललं, सगळं खाणकाम केलं. म्हणजे काय काय जे अघोरी पूजा कोणी केली असेल आधीच्या शिंदेसाहेबांनी वगैरे, त्यांच्याबद्दल तर नेहमी बातम्या येतात की त्या गावाकडे जाऊन ते काहीतरी अघोरी पूजाच करत असतील, त्या कामाख्याच्या मंदिरात जाऊन काहीतरी अघोरी पूजा केली. असे सगळे प्रकार जे बातम्या तुम्ही बघत असालच. आणि हे शक्यता आहे की हा अघोरी प्रकार करवून घेणारा किंवा ह्याच्यामध्ये मध्यस्थी जो काही नाही का सांगणारा असतो विधी, तो हा असू शकतो बावा, भोंदू, खरात. आणि काहीतरी त्याच्याकडून मोठं निघणार आहे आणि काहीतरी मोठं होऊ शकतं जर तो जिवंत राहिला तर, असं मला वाटतंय. खूप काहीतरी घबाड बाहेर येऊ शकतं. अजून खूप नावं, अजून खूप हिरो हिरोईन, वेगवेगळे बाबा बुवा जे तुम्हाला आता मीडियावर दिसतात, जे तुम्हाला ज्ञान पाजळत असतात, यांचे नावं येतील. अजून अनेक मंत्र्यांचे, 9 मंत्री तर आत्ताच सापडलेले आहेत. असं सगळं जे आहे ते होऊ शकतं असं म्हणतायत. दुसरं म्हणजे SIT, याला पकडायच्या आधीच SIT स्थापन झाली होती. याला अटक झाली 18 तारखेला आणि SIT स्थापन झाली होती त्याच्या 4 दिवस आधी. SIT अशी कशी अरेस्ट व्हायच्या आधी स्थापन होते मला सांगा? अरे SIT स्थापन करा, SIT स्थापन करा म्हणून आंदोलन करावं लागतं. याच्या केसमध्ये आधीच SIT स्थापन झाली. म्हणजे हे प्लॅन्ड असू शकतं असंही बोललं जात आहे की हे प्लॅनिंग करून SIT स्थापन केली, त्याच्यावर FIR केली त्या मुलीने, तिथं खरीच आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण वेळ जी टायमिंग साधली गेली त्याला अटक करण्याची, आणि याच्यामध्ये मॅक्सिमम नावं जे आहे ते भाजपचे मित्रपक्षांचे लोक जे आहेत ते दिसत आहेत. कारण की आता ठीक आहे, चाकणकर त्या तर सॉफ्ट टार्गेट सापडल्या आणि त्या होत्या त्याच्यामध्ये दिसत आहे, ते चुकीचं सगळं काम आहे त्यांचं, त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे होता. पण आता अजून एकनाथ शिंदे जो आहे तो, ज्यांच्याविषयी फार आता अजून बोललं जात नाही मीडियामध्ये, ते सुद्धा बाहेर आलेले नाही आहे. माहीत नाही त्यांचं काहीतरी बाहेर येईल, आणि मे बी असं म्हणतायत की हे सगळं या भाजपच्या मित्रपक्षांना त्रास देण्यासाठी भाजपकडून, भाजपच्या लोकांकडून, नेत्यांकडून केलं जात असू शकतं. अर्थात तो कॅप्टन चुकीचाच आहे, पण आज असे कॅप्टनसारखे या राज्यामध्ये 100पेक्षा जास्त बुवा आहेत, आणि बरेचदा FIR घेतली जात नाही, लक्ष दिलं जात नाही, अनेक गोष्टी होतात त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. पण याची FIR व्हायच्या आतच SIT स्थापन झाली, म्हणून सुद्धा प्रश्न आहेत की काय नेमकं यांना करायचं आहे. हे सगळंच्या सगळं आधीपासूनच प्लॅन केलेलं असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो? त्या भागातले तुम्ही असाल, तिकडे काय चर्चा आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.